पंच सामना लवकरात लवकर चालू करा आणि कृपया 2 मिनिटं पंच. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. जर 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 2 रनची पेनल्टी लावली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. ध्रुवी 11 या संघाचे प्रथम फलंदाज देवेंद्र वाईम आणि संकेत भिंगे दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंच सामन्याला सुरुवात. देवेंद्र वाईम स्ट्राईकला आणि चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. रुपेश खरवते गोलंदाज, सांगे कोट्यातील पहिला वैयक्तिक कोट्यातील पहिलं शतक घेऊन आलाय तो रुपेश. मारा करेल ते मात्र देवा यांना. मंडळाच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. स्ट्राईकला आहे तो देवा, नॉन स्ट्राईकला आहे तो संकेत. देवा हा असा फलंदाज आहे की त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकले होते. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू एलबीची अपील करताना पंच अपील फेटाळत आहेत. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या काही मिळत नाही, धावसंख्या आहे तिथेच 0 वरती. अजूनही ध्रुवी 11 यांच्या सलामीवीरांना काही आपल्या संघाचं धावफलक हलता ठेवता आलं नाहीये. बघूया पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू. हा चेंडू पोचवलाय, हा फायनल डे मधला पहिला षटकार देवा याच्या बॅट मधून. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय बिनबाद 6 वरती. दरम्यान सामन्याला सुरुवात. परत एकदा आपल्या गोलंदाजीवर रुपेश मारा करेल देवा यांना 10-15 बॉलांचे स्टार्ट घेऊन. बघूया आणि हाही मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, खणखणीत षटकार. 6 धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये परत एकदा भर. संघ पोचतोय 12 वरती. बिनबाद 12. खरोखर आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो तो देवा याला. ध्रुवी 11 कडून स्ट्राईकला देवा, नॉन स्ट्राईकला संकेत. मारा करतील रुपेश. चांगलाचा समाचार घेतोय देवा. पुढचा चेंडू आणि खरोखरच उत्कृष्ट तऱ्हेने दटवलाय. 1 धाव धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण 1 धावेवर समाधान मानतात. 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर. संघ पोचलोय 13 वरती. बिनबाद 13. पहिलं शतक मार्गस्थ आहे. मंडळाच्या स्वयंसेवकांनी त्वरित बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पहिलं शतक चालू आहे. पहिल्या षटकामधील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू. 20 मिनिटांमध्ये ही विनिंग संपवायचे कर्णधार. पुढचा चेंडू रुपेश यांचा संकेत भिंगेसाठी आणि उत्कृष्टरित्या दटवलाय. 1 रन्स धावून पूर्ण केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. दुसरी धाव ही पूर्ण. 2 धावेच्या या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. पंच डिसिजन सांगायचंय. नो बॉल, नो +2 अशा 3 धावा आणि हा चेंडू फ्री हिटचा असेल. स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज, मला वाटतं चौखे गावातील नामवंत असा फलंदाज आहे. जरी मूर्ती लहान असेल तरी त्याची कीर्ती महान असा संकेत भिंगे. स्ट्राईकला संघाची धावसंख्या 16 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि फुलटॉस चेंडू पोचवलाय. मला वाटतं सीमा रेषा बाहेर, खणखणीत आरच्या पार षटकार.
अशा रीतीने पहिल्या षटकाचं खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीज ध्रुवी 11 या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 22. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 22. एका विनिंगसाठी फक्त 20 मिनिटाचा टाइम दिला आहे आणि ही विनिंग 20 मिनिटांमध्ये संपली नसेल तर 2 धावेची पेनल्टी आहे. संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे आणि तसं आपल्या गोलंदाजांना मॅनेज करायचं आहे. स्ट्राईकला परत एकदा आलाय तो देवा. उदय सांघिक कोट्यातील दुसरं उदयराज. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय तरी चोरटी धाव घेण्यात यश प्राप्त होतं. या एका धावेच्या 22च्या स्वरूपात एक धावा एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 23 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे श्री अम्मा भगवान या संघाकडून उदय यांचं मारा करतील. आता मात्र एका आक्रमक फलंदाजाला संकेत बिंगे. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला देवा. पंच म्हणून काम पाहत आहेत दोन्ही नामवंत. पंचक्रोशीमध्ये जवळजवळ 1000 ते 1500 सामन्यांचं पंचगिरी केलेत असे पंच वैभव आणि रवींद्र. मारा करतील उदय. स्ट्राईकला संकेत. नॉन स्ट्राईकला देवा. उदयांच्या चेंडूतील पुढचा हा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवरती 23 वर. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र उदयांची. पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका खेळलाय आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 27 वरती. बिनबाद 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे उदय यांचं. दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर उतरलेत. ध्रुवी 11 हा संघ पहिला सामना गमावल्यानंतर बघूया कितपत योगदान देतोय आपल्या संघाला. आणि उत्कृष्टरित्या डटवलेला चेंडू. एक धावता धावून पूर्ण करतात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. रनआउटचा चान्स आहे. बघूया रनआउट काही होऊ शकत नाही. 2 धावा योग्य तऱ्हेने पूर्ण करतात. 2 धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 29 वरती. बिनबाद 29. योगेश वाईम कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू उदय यांचा. आणि मोठा फटका. झेल आहे पण झेल जमिनीला दान केलाय. खरोखरच संकेताला एक जीवदान आणि या जीवदानाचा मला वाटतं तो भरपूर असा समाचार घेऊ शकतो कारण एक उत्कृष्ट फलंदाज आहे. योगेश वाईम कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कृपया मैदानाच्या बाहेरून जायचंय. मोठा फटका. झेल आहे आणि आता मात्र झेल बाद. पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त होतोय ते म्हणजे वर
संघाची धावसंख्या झाली 31. कृपया फलंदाजाने लवकरात लवकर यायचं आहे. स्टॅपलर घेतलेला काल त्यांचा मंडपवाल्याचा. नऊ मिनिटं झालीत. 9 मिनिटं 21 सेकंड. बॅट्समन बॉलर सांघिक कोट्यातील तिसरं शतक. बॅट्समन कोण आहे नवीन? नवीन बॅट्समन तेजस स्ट्राईकला देवा, नॉन स्ट्राईकला तेजस. मारा करतील ते म्हणजे मंथन. सांघिक कोट्यातील तिसरं षटक मंथन. देवा लेग साईडच्या दिशेने दटवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 31 वरती म्हणतात. उत्कृष्ट चेंडू, पण देवा एक आक्रमक फलंदाज आहे. त्याने 2 षटकार मारलेत अजूनपर्यंत. आता मात्र खूपच एसटीच्या बाहेर. पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 32 वरती. 32 एक बाद 32. पुढचा चेंडू मंथन यांचा देवा यांच्यासाठी. आता मात्र खरोखरच एक उत्कृष्ट चेंडू आणि स्वतःच्या गोलंदाजीवर हा चेंडू अडवण्यामध्ये यश प्राप्त होतोय ते म्हणजे मंथन यांना. पहिली 2 षटकं थोडं महागडं पडलंय आणि त्याची वसुली करून घेतोय तो म्हणजे मंथन आपल्या गोलंदाजीच्या स्वरूपात. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय. झेल आहे. झेल जमिनीला दान आणि हा षटकार. षटकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 38 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे 38. आता मात्र चांगलासा समाचार घेतोय तो म्हणजे देवा. हाही चेंडू उत्कृष्टरित्या दटवला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 42 वरती. मंडळाच्या स्वयंसेवकांनी चेंडू द्यायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात. मंथन मारा करेल देवा यांच्यासाठी. हाई लेग साईडच्या दिशेने दटवलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 46 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे मंथन याचं. पहिले मला वाटतं देवा हा खरोखर आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर उतरलाय. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकारच्या मोबदल्यामध्ये खेळतोय तो. बघूया पुढचा चेंडू मंथन यांचा. देवा यांच्यासाठी आणि ऑफसाईडच्या दिशेने हलकी कट करून 1 धाव तर धावून पूर्ण करतायत. एका धावेच्या या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 47 वर. अशा रीतीने तिसरं षटक समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज ध्रुवी 11 या संघाची धावसंख्या झाली ती 47. बघूया किती धावांपर्यंत मजल मारू शकतात तो म्हणजे ध्रुवी 11 हा संघ. सांघिक कोठ्यातील हाणामारीचं षटक घेऊन कोण येते बघायचंय. निवृत्ती
सांघिक कोट्यातील शेवटचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक निवृत्ती. पहिला चेंडू शेवटच्या षटकामधील आकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने दटवण्याचा प्रयत्न. एक धाव तर धावून पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, बघूया. आणि इथं खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. 2 धाव धावून पूर्ण करतायत. 2 धावेच्या या साह्यानं ध्रुवी 11 या संघाची धावसंख्या झाली ती 49. 49 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकला आहे तो देवा, नॉन स्ट्राईकला तेजस. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय, झेल आहे आणि इथं झेल बाद. देवासारखा फलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे, ते म्हणजे निवृत्ती. याला संघाची धावसंख्या आहे ती 49 वरती. कृपया फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक असताना निवृत्ती यांचं 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन निवृत्ती परत एकदा मारा करेल. प्रथम स्ट्राईकला आहे तो प्रथम, नॉन स्ट्राईकला तेजस. मारा करेल निवृत्ती. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय प्रथम याने. चेंडू पोचवलाय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. या षटकाराच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 55 वरती. 2 गडी बाद 55. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू निवृत्ती यांचा. आणि मला वाटतं खूपच एसटीच्या बाहेर पंच वाईट घोषित करतात. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. सॉरी 56. इथं झेल उठलाय, झेल जमिनीला दान. 1 धाव धावून पूर्ण करतायत. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 57 वरती. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये काही मला वाटतं अशा जशा हव्यात तशा धावा काही घेऊ शकत नाहीत, ते म्हणजे ध्रुवी 11 यांचे हे खेळाडू फलंदाज. गोलंदाजी मार्कवर परत एकदा निवृत्ती. निवृत्ती यांचा पुढचा चेंडू बघूया. तेजस यांच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मला वाटतं फसतोय, तरीही चेंडू जातोय 4 धावेसाठी. 22च्या स्वरूपात 4 धावा. कृपया मंडळाच्या स्वयंसेवकांनी चेंडू द्यायचा आहे. इथं टायमर लावलाय, त्यामुळे त्याचा समोरील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला नुकसान होऊ शकतं. पुढचा चेंडू निवृत्ती. मारा करतील तेजस यांना. आणि मोठा फटका खेळलाय तेजस याने. आणि मला वाटतं झेल बाद. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाखेरीज ध्रुवी 11 या संघाची धावसंख्या झाली ती 61 आणि 62 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय, ते म्हणजे श्री अम्मा भगवान या संघाला. तरी ध्रुवी 11 या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
हॅलो. यानंतर होणारा सामना श्री आई नीनादेवी पन्हाळे विरुद्ध सांची इलेव्हन. तर या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. पन्हाळे आणि सांची इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. मंडळाचा माणूस आमची अशी नाव करायला लावलं. सुनीत बावकर आणि अनिल माशे नाणेफेकीसाठी यायचंय. 62 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. अम्मा भगवान या संघाने त्वरित आपले सलामीवीर पाठवायचे. तसेच ध्रुवी इलेव्हन या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 20 मिनिटं आहेत याची नोंद घ्यायची आहे. 62 धावांचं उद्दिष्ट आहे. श्री अम्मा भगवान या संघानं त्वरित आपले फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत. अम्मा भगवान या संघाने त्वरित आपले फलंदाज मैदानावर पाठवायचे. संकेत गेम चालवायला सांग, फटाफट करायला सांग. 20 मिनिटाचा टायमिंग आहे फक्त. फलंदाज कोण आहेत रे? संकेत कोण? ए फटाफट चालवायला सांग, फक्त 20 मिनिटाचा गेम आहे. प्रणित आणि निवृत्ती. स्ट्राईकला प्रणित, नॉन स्ट्राईकला निवृत्ती. सांघिक कोट्यातील पहिलं षटक अक्षय नानारकर. मारा करतील प्रणित यांना. बासष्ट धावांचं उद्दिष्ट आहे 24 चेंडू मध्ये. बघूया पंच सामन्याची सुरुवात झालेली आहे. अक्षय पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 0 वरती. स्ट्राईकला प्रणित, नॉन स्ट्राईकला निवृत्ती. मारा करतोय ध्रुवी इलेव्हन या संघाकडून अक्षय. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन अक्षय मारा करेल निवृत्ती यांच्यासाठी. बघूया निवृत्ती या चेंडूवर कुठली खेळ करतोय. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन परत एकदा आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक धाव धावून पूर्ण करतात. या एका धावेच्या साहाय्यानं संघाचा आणि वैयक्तिक खातं उघडतोय तो म्हणजे प्रणित. अक्षय मारा करतील निवृत्ती यांच्यासाठी आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला चेंडू. रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स हुकतोय. दोन्ही फलंदाज सुरक्षित. एका धावेने परत एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघ बसतोय 2 वरती. 62 धावांचं उद्दिष्ट आहे 4 षटकांमध्ये. श्री अम्मा भगवान या संघाला. बॉलिंग मार्कवर अक्षय. प्रणित यांच्यासाठी
आता मात्र मोठा फटका खेळलाय. बघूया चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने 4 धावेसाठी 1 बाउन्स चौका. या 4 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. बिनबाद 6. पहिलं शतक मार्गस्थ आहे ध्रुवी 11 या संघाकडून. अक्षय नानरकर उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या या माहितीसाठी चालू असलेला सामना ध्रुवी 11 राजापूर विरुद्ध श्री अम्मा भगवान राजापूर. मोठा फटका हे झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट झेल टिपतोय. आणि झेल बाद. पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त होतंय अक्षय याला. कॅच करून अक्षय फलंदाजाने लवकरात लवकर जायचंय मैदानावर. थोडस मंडळाला सहकार्य करायचं आहे. राजू आता मात्र मोठा फटका खेळलाय राजू याने आणि चेंडू पोचवलाय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. षटकारच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 12 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे अक्षय नानरकर यांचं. चांगलासा समाचार घेतोय पहिल्या चेंडूवर, तो म्हणजे राजू. पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाखेरीस. श्री अम्मा भगवान या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 12. नवीन बॉलर कोण आहे? सांघिक कोट्यातील दुसरं षटक वैभव मारा करतील. मला वाटतं निवृत्तीला 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन. हॅलो हॅलो अनिल मासे सांची 11 राजापूर या संघाचा कर्णधार तसेच सुमित बावकर हे दोन्ही संघाचे कर्णधार असतील. तर कृपया लवकरात लवकर आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा आपल्याला सेकंड कॉल आहे. थर्ड कॉल नंतर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुकतोय. चेंडू जातोय आणि मला वाटतं इथं विकेटची अपील करतायत, पण पंच रवींद्र अपील फेटाळतायत. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 12 वरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे वैभव यांचं. वैभव कारशिंकर गोलंदाजीसाठी तयार. गेम चालवायला सांग. स्ट्राईकला निवृत्ती. टायमिंग होत. नॉन स्ट्राईकला राजू. हा एकच. ते आपल्याला फक्त पेनल्टी आपण केलं तर दुसरं कधी पुढचा चेंडू वैभव यांचा. वैभवचा पुढचा चेंडू निवृत्तीच आहे ना वरती. निवृत्ती यांना. आता मात्र मोठा फटका खेळला आहे निवृत्ती याने बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण चेंडू फील्ड होतोय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेच्या या साह्यानं श्री अम्मा भगवान या संघाची धावसंख्या झाली ती 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे वैभव यांचं.
आणि रनआउटचा चान्स होता, रनआउटचा चान्स हुकतोय. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो वैभव. दुर्वी 11 या संघाकडून सांघिक कोठ्यातील दुसरं वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन आलाय वैभव कारशेंकर. मारा करतील निवृत्ती यांना आणि हा मोठा फटका झेल आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ध्रुवी 11 यांच्याकडून. देवा आहे ना. देवा यांचं दुसरा गडी बाद करण्यात यश प्राप्त होत आहे ते म्हणजे देवा देवा वैभव याला 2 गडी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 13. बघूया निवृत्ती यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत. संकेत, राजू, संकेत, वैभव, तिहेरी समीकरण या व्हिडिओ आउट आहे बघ ना. मैदानावर हॅलो, हा तिथं रेकॉर्ड सेटिंग असेल बघ ना. रेक सेट आता नाव असेल रेक सेट. हा स्ट्राईकला आहे तो हा तिथं संकेत. मन्या मन्या आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावर आहे, झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. अशा तऱ्हे तिसरा गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवर श्री अम्मा भगवान या संघाकडून. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते वैभव यांचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता हा आता स्मूथ चाल. हा काय एच डी असेल ना काय ते. एच कोणी पकडली वैभव. हा झाला का आता स्मूथ काय पुढचा चेंडू वैभव यांचा. सेट असेल बघ ना. ठीक आहे मनोज ते ऑफ. हा काय बघूया पुढचा नवीन फलंदाज कोण आहे. उदयराज. तो नाही तो पहिला काय आहे. स्ट्राईकला उदयराज, नॉन स्ट्राईकला राजू. मारा करतील ते म्हणजे वैभव. निवृत्ती. सॉरी, नॉन स्ट्राईकला आहे तो निवृत्ती. स्ट्राईकला आहे उदयराज. सांघिक कोट्यातील दुसरं षटक. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक वैभव यांच्या. आणि मला वाटतं खूपच एसटीच्या बाहेर पंच स्वयं वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोस्ट 14 वरती. 3 बाद 14. उदयराज यांच्यासाठी मारा करतील वैभव. हाही चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटका अखेरीस श्री अम्मा भगवान या संघाची धावसंख्या झाली 3 बाद 14. उर्वरित 9.5 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. तिसरं ओमकार. ओमकार सांगे कोट्यातील तिसरं षटक. आणि खूपच एसटीच्या बाहेर पंच स्वयं वाईट घोषित करतायत. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 15 वरती. 3 बाद 15. स्ट्राईकला निवृत्ती, नॉन स्ट्राईकला उदयराज. मारा करतात आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. 1 रन्सचा धावून पूर्ण करतात. एका धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 16 वरती. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते म्हणजे ध्रुवी 11 या संघाकडून त्यांचे गोलंदाज
चांगल्या गोलंदाजांना चालवतोय तो म्हणजे कर्णधार स्वतः भावेश. पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका तोलवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावीसाठी मंडळाच्या स्वयंसेवकांनी चेंडू आणून द्यायचा आहे. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. जुना बॉल दे ना. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 20 वरती. पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका आहे. झेल आहे आणि देवेंद्र मला वाटतं प्रत्येक खेळाडू प्रत्येक फलंदाज मला वाटतं देवेंद्र यांना शोधत असतो. जवळजवळ मला वाटतं 3 का 4 झेल 3 झेल पकडले देवेंद्र याने आताच्या सामन्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना श्री अम्मा भगवान या संघाची धावसंख्या झाली ती मात्र 20. नवीन फलंदाज कोण आहे रे? अजित. स्ट्राईकला अजित. मारा करतील ओमकार. आणि आता मात्र आई झेल. फलंदाज बाद. 20 धाव संख्येवर. कॅप 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 कॅप. सामन्याला विलंब होतोय. फलंदाज तसेच ध्रुवी 11 या संघाच्या संघनायकाने लक्ष द्यायचंय. ओमकार याचा पुढचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने दटवलाय. 1 धाव तर धावून पूर्ण करतोय नितीन. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 21 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओमकार आणि आता मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली पण चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 27 वरती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज 27. सांघिक कोट्यातील शेवटचं षटक. देवेंद्र मारा करतील नितीन यांना. देवेंद्र आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 28 वरती. थोडीशी बिकट अशी अवस्था केली श्री अम्मा भगवान या संघाची. आणि आकुट टप्प्याचा चेंडू
उत्कृष्टरित्या तोलवला आहे आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण वैभव यांच्याकडून. हॅलो. वैभव यांना यानंतर लगेचच आपला दुसरा सामना सुरू होतोय. सांची 11 विरुद्ध आई निनादेवी पन्हाळे राजापूर या दरम्यान हा सामना खेळवण्यात येईल. तर नाणेफेकीचा कौल हा सांची 11 या संघाच्या बाजूने लागलेला आपल्याला आपण पाहतोय. काय डिसिजन? स्ट्राईकला रुपेश. देवेंद्र आपल्या गोलंदाजीवर तयार. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू मला वाटतं पोचवलाय. सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय. वेळेवर भेटत नाही काय? 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 34 वरती. शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत आणि हाही मोठा फटका आहे. चेंडू पोचवलाय सीमारेषा बाहेर खणखणीत 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 40 वरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया. रुपेश खरोखर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आणि हा चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच 40. पुढचा चेंडू आणि हाही निर्धाव चेंडू. अशा रीतीने ध्रुवी 11 हा संघ इथं विजयी होतोय. धन्यवाद प्रदीप. सांची 11 कृपया आपला डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण ठीक आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारले.